नमस्कार, आज आपण इयत्ता 8वी विषय गणितामध्ये आज सराव संच 1.2 पाहणार आहोत। बघा, पहिला प्रश्न काय विचारलाय, खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा। म्हणजे कोणती लहान संख्या आणि मोठेपणा ठरवून त्याचं काय द्यायचं आहे, चिन्ह द्यायचं आहे। बघा, पहिलं काय दिलेलं आहे, -7 आणि -2। आता आपल्याला माहिती आहे, जेव्हा तुम्ही संख्या रेषेवर 0 पासून डाव्या बाजूला जातात तेव्हा संख्या काय होतात, छोट्या छोट्या होत जातात। त्यातील सर्वात मोठी संख्या ही -1 आहे, त्यापेक्षा लहान -2। त्याच्याप्रमाणे पाहिलं तर -2 ही मोठी झाली आणि -7 ही काय झाली, छोटी झाली। त्याच्यामुळे आपल्याला चिन्हात दाखवायचं आहे। त्याच्यामुळे काय, -7 ही -2 पेक्षा काय आहे, लहान आहे। लक्षात ठेवा, जेव्हा कोपरा असतो ती लहान असते आणि 2 टोकं ही मोठ्या संख्येला चिन्ह असतं। नेक्स्ट दुसरं बघा, 0,-9/5। आता इथं सुद्धा तुम्ही संख्या रेषेवर बघितला, बरोबर आहे, इथं 0 असेल, 0च्या इकडे वजा चिन्ह आहे म्हणल्यावर काय होईल, ही 0 पेक्षा ही काय संख्या झाली, लहान असेल आणि 0 ही काय इथं मोठी ठरेल। लक्षात ठेवा, उत्तर बघा, 0 ही मोठी असेल कशापेक्षा, -9/5 पेक्षा। -9/5 ही लहान झाली, कारण वजा शून्याच्या डाव्या बाजूला येताना संख्या काय होतात, लहान होत जातात। नंतर तिसरं बघा, 8/7,0। आता इथं काय दाखवता येईल, बघा, धन संख्या इथं 0 घ्या, 0च्या नंतर 1, 2, 3 ह्या संख्या असतील, म्हणजे शून्याच्या जेव्हा तुम्ही उजव्या बाजूला जातात तेव्हा धन संख्या येतात आणि त्या काय होतात, अनंतपणे अशा वाढत जातात। त्यामुळे इथं काय येईल, 0 पेक्षा 8/7 ही मोठी आहे, म्हणजे 0 ही लहान आहे। नंतर बघा, चौथं, -5/4,1/4। आता इथं तुम्ही छेद पाहण्याआधी वरती बघू शकता, इकडे धन आहे एकला आणि इथं ऋण आहे। जी धन संख्या असेल ती काय असेल, मोठी असेल, म्हणजे -5/4 पेक्षा 1/4 ही संख्या काय मोठी आहे। नंतर 5वं एक्झाम्पल बघा, 40/141/141। आता इथं बघा, छेद समान आहे, फक्त वरच्या संख्येत आपल्याला काय करावं लागेल, कम्पेअर करावं लागेल। तर ह्यात सर्वात मोठी संख्या कुठली, 141 आहे। त्याच्यामुळे काय, 40/29 ही लहान झाली कशापेक्षा, 141/29 पेक्षा। नंतर 6वं एक्झाम्पल, -17/20, -13/20। इथं बघा, काय जण कन्फ्युजन होतं, मी अगोदर सांगितले, जेव्हा तुम्ही डाव्या बाजूकडे संख्या लिहित जातात तेव्हा त्या काय होतात, कमी होतात। म्हणजे त्याच्यातील सर्वात जी लहान संख्या आहे ती सर्वात मोठी असते ऋण संख्यामध्ये। म्हणजे -17/20 ही काय झाली, लहान झाली कशापेक्षा, -13/20 पेक्षा। नंतर 7वं घे एक्झाम्पल, 15/12,7/16। आता बघा, इथं छेद समान नाहीये, अगोदर छेद समान करून घ्या, मग ह्याचं काय करा, लहान मोठेपणा ठरवा, कारण आपल्याला असं डायरेक्ट काढता येणार नाही। लक्षात ठेवा, मग छेद समान करण्यासाठी बघा, इथं काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करावा लागेल, म्हणजे 15 × 16 छेद 12 × 16। ह्याचा काढवा अगोदर, बघा, ह्याचा गुणाकार करून घ्या, 5 × 30, 30 3, परत
नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन ट्रिक आहे, त्याच्यानुसार सोडवते मी. 6 एके 6 आणि 5 एके 5, 5 5 10 1 11, 11 अधिक 13 बरोबर 14, 14शी 4 पर समोर गुण 1 एके 1, 1 आणि 4 1 एके 1 आणि हातचा काय होता तर 1 आहे, 1 आणि 1 2 म्हणजे 240 आलं. इथं काय येईल 6 2 12, 12शी 1 परत तिरकस गुणाकार म्हणजे 2 एके 2 आणि 6 म्हणजे 6 आणि 2 8. इथं काय येईल आणि इथला हातचा 1 बरोबर 9. इथं काय येईल 9 आणि समोर गुणाकार 192. हे झालं बरोबर आहे. किती 240. नेक्स्ट 7चा ही तिरकस गुणाकार 7 गुणुले 12 आणि 16 गुणुले 12. तर 12 7 84 भागिले 16 12चा गुणाकार केलेला आपण किती येतो 190. तर ह्याच्यामध्ये बघा 240 100 भागिले 192 आणि 84 भागिले 192. आता छेद समान. आता वरच्या संख्येचं काय करायचं आपल्याला कम्पेअर करायचं आहे. ह्याच्यात सर्वात मोठी संख्या कुठली आहे तर 240 आहे, त्याच्यामुळे कुठलं चिन्ह येईल 240 ही 84 पेक्षा मोठी संख्या आहे. धन्यवाद. तर नेक्स्ट बघा 8वे एक्झाम्पल -25/8 -9/4. आता इथं पण आपल्याला काय करावं लागेल छेद समान करावं लागेल. इथं बघा 8 आहे म्हणजे -25/8. इथं 4 ला जर 2 न गुणलं तर 8 येऊ शकतं. मग काय करायचं हे हाय असं ठेवा -9/4 दोघाला ह्याला 8 न गुणा 8 येण्यासाठी 2 न गुणा बरोबर 9 2 18 वजा चिन्ह द्या आणि 4 2 8. आता काय करायचं -25/8 -18/8. छेद समान झाले. आता 1च्या संख्येत कम्पेअर करा -25 आणि -18. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे डाव्या बाजूला जाताना जी संख्या लहान असेल ती मोठी आहे म्हणजे -18 ही -25 पेक्षा मोठी आहे. म्हणजेच काय येईल म्हणून -25/8 ही -9/4 पेक्षा लहान आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 9 12/15 आणि 3/5. इथं हे काय करा 15 इथं 5 गुणुले 3 केलं तर 15 येतं म्हणजे 3/5 गुणुले 3 बरोबर 3 त्रिक 9 भागिले 5 त्रिक 15 म्हणजे छेद समान होते. बरोबर आहे का 12/15 आणि 9/15. आता 12 9 मध्ये कुठली मोठी संख्या आहे 12, त्याच्यामुळे काय येईल 12/15 ही मोठी आहे कशापेक्षा 9/15 पेक्षा. शेवटचं बघा आता 10वं गणित -7/11 -3/4. इथं आपल्याला छेद समान करून घ्यावा लागेल अगोदर. बरोबर आहे का. मग -7/11 कारण दोन्हीकडे वजा चिन्ह आहे. मी तर काय करायचं बरोबर -7 गुणुले छेदाला जी आहे ती संख्येनं गुणायचं भागिले 11 गुणुले 4 7 चौक 28 -28 11 चौक 44 नंतर -3/4 बरोबर छेदाला क्रॉसिंगला कुठल्या त्यानं गुणाकार करा -3 गुणुले 11 आणि 4 गुणुले 11 11 त्रिक 33 -33 वजा चिन्ह आहे आणि 11 चौक इथं 44 बघा 11 चौक 44. आता काय कुठल्या संख्या मिळाल्या पहिली -28/44 आणि -33/44. आता ह्याच्यामध्ये मोठी संख्या कुठली आहे जी लहान असेल ऋण मध्ये ती असते. बरोबर आहे का. म्हणजे -28/44
44 ही वजा 33/44 पेक्षा मोठी आहे, म्हणजे वजा 28/44 ही मोठी संख्या आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. त्याचबरोबर रोजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.